श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आईंनी मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सकाळी उठल्या उठल्या सूर्याला जल अर्पण का करतात आणि त्याचे फायदे काय आहेत आणि जल अर्पण करत असताना कोणते मंत्र बोलायचे ते आपण बघूयात. सकाळी सूर्याला पाणी देताना भक्तांनी हे 3 चमत्कारिक शब्द त्यांच्या मनात मांडले पाहिजेत. भक्तांनो, सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना कोणते 3 शब्द बोलले पाहिजेत हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही पाणी अर्पण करताना हे 3 शब्द उच्चारले तर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजेही उघडतात. पैशाची कमतरता कधीच नसते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते. भक्तांनो, आजचे छोटेसे प्रवचन तुमचे नशीब इतके वेगाने बदलू शकते की तुम्ही स्वतःला आश्चर्यचकित कराल. त्यामुळे हे प्रवचन सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका. असे म्हटले जाते की भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करण्याचे असे एक रहस्य आहे की जर एखाद्याला ते माहीत नसेल आणि ते योग्य भावनेने केले तर त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. पण सर्वात मोठे रहस्य हे आहे की पाणी अर्पण करताना केवळ हातच उठत नाही, केवळ तांब्याच्या दांड्यामधून पाणी वाहत नाही, तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ लागतात. मित्रांनो, सकाळी जेव्हा तुम्ही पूर्वेकडे तोंड करून सूर्यदेवाला पाणी अर्पण करता तेव्हा तुमचे मन, तुमचा आत्मा आणि तुमच्या भावना पूर्णपणे सूर्यदेवाशी जोडलेल्या असतात. त्यावेळी तुमच्या जिभेतून निघणारे शब्द विश्वात स्पंदने निर्माण करतात आणि तुमच्या नशिबात चमत्कार सुरू होतात. आज मी तुम्हाला अशा 3 दैवी शब्दांचे रहस्य सांगण्यासाठी आले आहे. तुम्हाला फक्त त्यांच्याशी बोलावे लागेल, पण बोलताना स्पष्ट असायला हवे. भावना खऱ्या असाव्यात. आई, तुमचा विश्वास अतूट असावा. भक्त, या 3 शब्दांमध्ये इतकी शक्ती आहे की अशक्यही शक्य होते. थांबलेले पैसे, बिघडलेली कामे, तुटलेले नातेसंबंध आणि अपूर्ण इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात. पण लक्षात ठेवा की ही शक्ती केवळ त्यांनाच मिळते जे त्यांचे हेतू शुद्ध ठेवतात आणि सूर्यदेवासमोर नम्रपणे मान झुकवून प्रार्थना करतात. म्हणूनच आजपासूनच नव्हे तर आत्तापासून तुमच्या मनात हे ठरवा की जेव्हा तुम्ही सूर्यदेवाला पाणी देईल तेव्हा तुम्ही हे 3 दैवी शब्द नक्कीच बोलाल. तुमचे नशीब तुमच्याकडे धावेल आणि तुम्हाला आयुष्यात असा आराम मिळेल जो तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवलेला नसेल. आता जरा कल्पना करा की दररोज जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे प्रथम पृथ्वीला स्पर्श करतात. ते झाडे, नद्या, पर्वत आणि नंतर आपल्या शरीराला ऊर्जा देतात. त्याचप्रमाणे जेव्हा आपण सूर्यदेवाला पाणी अर्पण करतो तेव्हा किरणे आपल्या मनात, आपल्या कृतींमध्ये, आपल्या नशिबातही प्रकाश टाकतात. प्रेमानंदजी महाराज म्हणतात की जो व्यक्ती नियमितपणे सूर्याला पाणी अर्पण करतो त्याला आयुष्यात कधीही गरिबीला सामोरे जावे लागत नाही, कारण सूर्य हा लक्ष्मीचा पती मानला जातो. भगवान विष्णूची आभा तिथे आहे आणि जिथे विष्णूची आभा आहे तिथे लक्ष्मी स्वतः जाते. आता प्रश्न उद्भवतो, जेव्हा आपण सूर्यदेवाला पाणी अर्पण करतो तेव्हा कोणते मंत्र किंवा शब्द उच्चारले पाहिजेत? तर ऐका माझ्या प्रिय भक्तांनो, असे 3 मंत्र आहेत ज्याद्वारे जीवनाचे सर्व दोष नाहीसे होऊ लागतात, गरिबी नाहीशी होते आणि जीवन एका अद्भुत तेजाने आणि दिव्यतेने आटोपत होते. पहिला मंत्र म्हणजे सूर्यनमस्कार. याचा अर्थ हे, सूर्यदेव, तू तेजस्वी ऊर्जा आणि ज्ञानाचा प्रकाश आहेस. मी त्या दैवी ऊर्जेला नमन करतो. जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा तुमच्या आतली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊ लागते. आळस, अज्ञान आणि मानसिक अंधार हळूहळू दूर होतो. दुसरा मंत्र म्हणजे सूर्यनमस्कार. हा मंत्र सर्वात सोपा आणि सर्वात प्राचीन आहे, परंतु त्याची शक्ती अफाट आहे. जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करताना पाणी अर्पण करता तेव्हा तुमच्या कृतीही पाण्याच्या प्रवाहाबरोबर शुद्ध होऊ लागतात. आयुष्यातील दोष संपायला लागतात आणि नियतीचा मार्ग खुला होऊ लागतो. तिसरा मंत्र उर आदित्य नमः. आदित्य म्हणजे सर्व सृष्टीला जीवन देणारा, सर्वांचा पिता. जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा ती केवळ सूर्यदेवाची पूजा नव्हे तर विश्वातील प्रत्येक सजीवाची पूजा असते. प्रेमानंदजी महाराज म्हणतात की सूर्याला पाणी देणे म्हणजे स्वतःमध्ये कृतज्ञता जागृत करणे होय. जो माणूस सूर्यदेवाला नमन करतो त्याच्या आयुष्यात कधीही अंधार नसतो.
आता पद्धतीबद्दल आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजेच येथे सकाळी जागे व्हा. सूर्योदय होण्याच्या सुमारे अर्धा तास आधी स्नान करा आणि तुमचे शरीर आणि मन शुद्ध करा. त्यानंतर ते पाणी एका भांड्यात घाला. थोडी लाल फुले, थोडं तांदूळ आणि शक्य असल्यास लाल चंदनाचा एक थेंब घाला. आता तुमचे मन शांत करा. जेव्हा सूर्यदेवाचे पहिले किरण आकाशात प्रकट होईल तेव्हा दोन्ही हात पूर्वेकडे ठेवून पाणी अर्पण करा. पाणी अर्पण करताना या 3 मंत्रांचा अनुक्रमे जप करा. भक्त पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला देखील लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर हवा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे राशी चिन्ह देखील लिहा. कारण आम्ही राशीही संबंधित नशीब देखील सांगतो आणि नशीब चालू असलेल्या समस्या दूर करण्याचे सर्वात सोपे मार्ग देखील सांगतो. त्यामुळे तुम्ही तुमची रक्कम टिप्पणी चौकटीत लिहिली पाहिजे. लक्षात ठेवा की पाण्याचा प्रवाह पातळ आणि अखंड असावा, जेणेकरून पाणी गाळून सूर्याची किरणे तुमच्या डोक्यांवर आणि मेंदूवर पडली त्या क्षणी तुमच्यात जी ऊर्जा प्रवेश करते तेच तुमचे जीवन धन्य बनवते. प्रेमानंदजी महाराज म्हणतात की जर घरातील एखादा सदस्य दररोज सूर्याला पाणी देत असेल तर त्या घराची गरिबी नाहीशी होते. अशा घरात लक्ष्मीचे निवासस्थान कायमस्वरूपी होते. आता बरेच लोक हे विचारतात, महाराजजी आम्ही शहरात राहतो, आमच्यासमोर सूर्य स्पष्टपणे दिसत नाही, काय करावे? म्हणून जोपर्यंत भावना शुद्ध आहे तोपर्यंत प्रत्येक उपासना स्वीकारार्ह आहे. बाल्कनीमध्ये उभे राहून तुम्ही सूर्याच्या दिशेने पाणी देऊ शकता. जे आवश्यक आहे ते सारं आहे. हे भगवान सूर्यदेव जे द्वेषचा प्रकाश आहे, म्हणजेच तुमच्यातील तेज, ऊर्जा आणि ज्ञान, त्या ऊर्जेचे मी अभिनंदन करतो. जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आळस, अज्ञान आणि मानसिक अंधार दूर होतो. दुसरा मंत्र म्हणजे सूर्यनमस्कार. हा मंत्र सर्वात प्राचीन आणि साधा आहे, परंतु त्याची शक्ती अफाट आहे. या मंत्राचा जप करताना जेव्हा तुम्ही सूर्याला पाणी अर्पण करता तेव्हा पाण्याच्या प्रवाहासह तुमची कृती देखील पवित्र असते. तुमच्या आयुष्यातील दोष हळूहळू नाहीसे होऊ लागतात. तिसरा मंत्र आहे उदय नमः आदित्य, ज्याचा अर्थ सर्वात पिता, जो सर्वांना जीवन देतो. जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा ती केवळ सूर्यदेव पूजा नव्हे तर विश्वातील प्रत्येक सजीवाची पूजा असते. प्रेमानंदजी महाराज म्हणतात की सूर्याला पाणी देणे म्हणजे आपल्या आतल्या संगीताची कृतज्ञता जागृत करणे होय. तांब्याच्या भांड्यात पाणी भरून अर्पण करणे. सूर्यदेवाला पाणी अर्पण करण्यासाठी नेहमीच तांब्याच्या भांड्याचा वापर करणे खूप शुभ मानले जाते. तांबे हा सूर्याचाच धातू आहे आणि तो शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो. जेव्हा आपण सूर्याकडे तोंड करून तांब्याच्या कमोनामध्ये पाणी भरून अर्घ्य अर्पण करतो तेव्हा ते पाणी सूर्याच्या किरणांमधून ऊर्जा शोषून घेते आणि आपल्या आत सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते. या उपायाने रक्तविकार, हृदयरोग, नेत्रदोष आणि अशक्तपणामध्ये विशेष फायदा होतो. तांब्याच्या भांड्याचा वापर केल्याने जन्मकुंडलीमध्ये सूर्यग्रहण मजबूत होतो, ज्यामुळे सरकारी नोकरी, पदप्रतिष्ठा आणि वडिलांसंबंधित दोष देखील शांत होतात. पाणी अर्पण करताना तुमचे मन शांत ठेवा आणि सूर्यमंत्रांचा जप करा. हा उपाय विशेषतः दररोज केल्याने जीवनात स्थिरता आणि आत्मविश्वास वाढतो. उपाय: पाण्यात लाल फुले आणि रोली मिसळून. सूर्यदेवाला लाल रंग खूप आवडतो. पाणी अर्पण करताना जर तुम्ही चिमूटभर लाल फुले, रोली किंवा सिंदूर पाण्यात मिसळले तर त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. लाल रंग धैर्य, ऊर्जा आणि तीक्ष्णतेचे प्रतीक आहे. ज्यांचा आत्मसन्मान कमकुवत आहे किंवा जो निर्णय घेण्यास संकोच करतात त्यांच्यासाठी हा उपाय विशेषतः फायदेशीर आहे. हा उपाय व्यवसायातील अडथळे दूर करतो आणि कामाच्या ठिकाणी आदर वाढवतो. ज्यांना वारंवार अपमान किंवा अपयशाचा सामना करावा लागत आहे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. लाल फुलासह पाणी अर्पण केल्याने सूर्याची कृपा लवकर प्राप्ती होते आणि व्यक्तीच्या चेहऱ्यावर चमक निर्माण होते. हा उपाय विशेषतः रविवारी फलदायी मानला गेला आहे. उपाय: पाणी अर्पण करताना सूर्यमंत्रांचे 3 जप करणे पुरेसे नाही, त्यांच्यासोबत मंत्राचा जप करणे खूप महत्त्वाचे आहे. ओम हटनी सूर्य नमः किंवा
ओम आदित्य नमः या मंत्राचा किमान जरा 11 वेळा जप करून पाणी अर्पण केले पाहिजे. मंत्राचा जप केल्याने मन एकाग्र होते आणि आरोग्याची शक्ती अनेक पटीने वाढते. हा उपाय विशेषतः मानसिक ताण, भीती, निर्धानश आणि आत्मविश्वासाचा अभाव दूर करतो. अभाव दूर करतो. जे वारंवार येणाऱ्या अपयशामुळे निराश झाले आहेत त्यांनी हा मंत्र स्वीकारला पाहिजे. नियमितपणे मंत्राचा जप केल्याने सूर्यग्रह बळकट होतो आणि नशिबात वेगाने प्रगती होते. ही पद्धत विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर मानली जाते, कारण यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. उपाय 4. अनवाणी पायांनी जमिनीवर उभे राहून अर्घ्य अर्पण करा. सूर्याला पाणी अर्पण करताना जर तुम्ही जमिनीवर अनवाणी उभे राहून ही क्रिया केली तर पृथ्वी आणि सूर्य या दोघांची ऊर्जा संतुलित पद्धतीचे शारीरिक प्रवेश करते. हा उपाय शरीराची उष्णता, रक्तदाब आणि मानसिक अस्वस्थता नियंत्रित करतो. अनवाणी उभे राहून अर्घ्य अर्पण केल्याने शरीराचे सर्व चक्र सक्रिय होतात आणि राज्यातील जडत्व दूर, ज्यांना लवकर थकवा येतो किंवा ज्यांच्याकडे आत्मविश्वास अभाव आहे त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे. हे विशेषतः सकाळी केले पाहिजे, त्यामुळे तुमच्या जीवनात मनशांती आणि आनंद येईल. पाण्याचे प्रवाह. पाणी अर्पण करताना सूर्याच्या किरणांमधून मधोमध पडताना परत आलेला हा प्रवाह अशा प्रकारे सोडावा की सूर्याची किरणे पाण्याच्या मधोमधून जातील. याला बीम पेनिट्रेशन पद्धत म्हणतात. या पद्धतीद्वारे पाणी देवी ऊर्जेने भरते आणि तीच ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते. हा उपाय डोळ्यांच्या आजार आणि डोकेदुखी आणि थकव्यांमध्ये विशेष लाभ येतो. या प्रक्रियेमुळे डोळे उजळतात आणि चेहऱ्यावर एक विशेष चमक येते. दीर्घकालीन आजारी असलेल्या किंवा रोगप्रतिकारशक्ती कमवत असलेल्या लोकांनी हा उपाय दररोज घेतला पाहिजे. ही एक अतिशय प्राचीन आणि प्रभावी पद्धत मानली जाते. उपाय 6 रविवारी गूळ किंवा गव्हाचे दान करणे. सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्यानंतर जर तुम्ही रविवारी गहू किंवा गूळ किंवा तांब्याचे दान केले तर सूर्यग्रहाचे सर्व दोष शांत होतात. हा उपाय पितृसत्ता, सरकारी अडथळे आणि कारकिर्दीतील अडथळे दूर होतो. गूळ सूर्याच्या गोडपणाचे प्रतीक आहे आणि गहू सूर्य समृद्धीचे प्रतीक आहे. हे दान घरात आर्थिक स्थिर आणते आणि संपत्ती वाढवते. जे न्यायालय, सरकारी नोकरी किंवा पदोन्नतीमध्ये अडकले आहेत त्यांनी हा उपाय केला पाहिजे. हे दान विशेषतः ब्राह्मण किंवा गरजू लोकांना देणे सर्वोत्तम मानले जाते. उपाय 7. जल अर्पणानंतर सूर्याला नमस्कार करणे. पाणी अर्पण केल्यानंतर दोन्ही हातांनी सूर्याला नमस्कार करणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे अहंकार दूर होतो आणि आतून नम्रता येते. त्यामुळे मानसिक शांतता आणि आरोग्य वाढते. जे स्वभावाने रागवतात किंवा लगेच लागवतात त्यांनी हा उपाय नक्कीच करावा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हाईप करायला विसरू नका.